नमस्कार. कधी असं झालंय का की मस्तपैकी स्वयंपाकघरात जातो आणि अचानक दिसतं की एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत मुंग्यांची एक शिस्तबद्ध रांग लागलेली आहे? या कुठून येतात आणि यांना नेमकं हवं तरी काय असतं? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. घरात मुंग्या दिसणं हा फक्त स्वच्छतेचा प्रश्न आहे की यामागे काहीतरी वेगळे संकेत दडले आहेत? आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्यापैकी अनेकांना नेहमी पडतो. म्हणजे एका क्षणापर्यंत सगळं काही ठीक असतं आणि दुसऱ्या क्षणी या न बोलावलेल्या पाहुण्यांची अख्खी फौज हजर होते. यामागे ना विज्ञान आणि काही पारंपरिक समजुती अशा दोन्ही गोष्टी आहेत. चला दोन्ही बाजूंनी हा विषय नीट समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण यामागची वैज्ञानिक कारणं समजून घेऊया. म्हणजे लॉजिकली विचार करूया. मुंग्या आपल्या घरात का येतात याला काहीतरी ठोस आणि साधी सरळ कारणं आहेत. आता बघा, मुंग्या काय किंवा कोणताही सजीव काय, त्याला जगण्यासाठी काही मूलभूत गोष्टी लागतात. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे अन्न, पाणी आणि एक सुरक्षित निवारा. आपलं घर त्यांना या तिन्ही गोष्टी अगदी सहज उपलब्ध करून देतं. आपल्याला अनेकदा वाटतं की आपलं घर एकदम स्वच्छ आहे, पण मुंग्यांसाठी साखरेचे काही दाणे किंवा फरशीवर पडलेला अन्नाचा एखादा छोटासा कणसुद्धा जणू पार्टीचं आमंत्रणच असतं. त्यांची वास घेण्याची क्षमता इतकी जबरदस्त असते की एका मुंगीला जरी खाणं सापडलं ना की ती इतरांना बोलवण्यासाठी एक खास रासायनिक माग सोडून जाते आणि मग बघता बघता रांग लागते. बरं, हे झालं विज्ञानाचं. पण आता थोडं विज्ञानाच्या पलीकडे जाऊन बघूया. आपल्या संस्कृतीत आणि विशेषतः वास्तुशास्त्रानुसार या घटनेचा काय अर्थ होतो हे जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे. कारण अनेक घरांमध्ये मुंग्यांचं येणं हे केवळ एक कीटक म्हणून पाहिलं जात नाही, तर त्याला एक महत्त्वाचा संकेत मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या रंगाच्या मुंग्या आल्या आहेत यावरून त्याचा अर्थ ठरतो. जर काळ्या मुंग्या घरात दिसत असतील तर ते एक शुभ लक्षण मानलं जातं. असं म्हणतात की ते आपल्यासोबत सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतात. याच्या अगदी उलट लाल मुंग्या दिसल्यास ते अशुभ मानलं जातं. हे भविष्यात येणारं आर्थिक संकट किंवा घरात होणाऱ्या वादाचं सूचक असू शकतं असं मानलं जातं. हो, ही एक खूप प्रचलित समजूत आहे. असं मानलं जातं की जर घरात काळ्या मुंग्यांची रांग दिसत असेल तर ते प्रत्यक्ष देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत आणि घरात लवकरच धनवृद्धी होणार आहे. आणि याच श्रद्धेमुळे अनेक जण काळ्या मुंग्यांना कधीच मारत नाहीत. आता कारण वैज्ञानिक असो किंवा संकेत, घरात मुंग्यांचा सुळसुळाट कोणालाच आवडत नाही, बरोबर? विशेषतः त्या लाल मुंग्या. तर मग ह्या न बोलवलेल्या पाहुण्यांना घराबाहेर कसं ठेवायचं? चला काही अगदी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय पाहूया. हे 4 उपाय खूपच प्रभावी आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थातच स्वच्छता, कारण त्यांना खायलाच काही मिळालं नाही तर त्या येणारच नाहीत. दुसरं, जिथून मुंग्या येतात तिथे मीठ किंवा हळदीची एक रेषा ओढा. हे त्यांच्यासाठी एक नैसर्गिक अडखळा तयार करतं. तिसरं, लिंबाच्या तीव्र वासाने मुंग्या गोंधळून जातात आणि त्यांचा मार्ग चुकतो. आणि चौथं, घरातल्या लहान-सहान भेगा बुजवल्या की त्यांचे घरात येण्याचे रस्तेच बंद होऊन जातात. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही कोणताही उपाय करा, पण नियमित स्वच्छता हाच मुंग्यांना दूर ठेवण्याचा सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी मार्ग आहे. जर त्यांना घरात अन्न आणि पाणी मिळालंच नाही तर त्या आतमध्ये येतीलच कशाला, नाही का? तर आपण वैज्ञानिक कारणं पाहिली आणि पारंपरिक संकेतही समजून घेतले. आता प्रश्न हा उरतो की या दोन्ही गोष्टींना एकत्र कसं पाहायचं? कारण एका बाजूला आहे ठोस विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली श्रद्धा. इथे ना एक समतोल दृष्टिकोन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपण मुंग्या येण्यामागची वैज्ञानिक कारणं समजून घेऊ शकतो आणि त्याचवेळी आपल्या पारंपरिक संकेतांचा आदरही करू शकतो. समजा काळ्या मुंग्या दिसल्या तर त्याला शुभ संकेत मानून आनंद मानायला काहीच हरकत नाही, पण त्याचवेळी घर अस्वच्छ तर नाही ना याकडेही लक्ष द्यायलाच हवा. म्हणजेच श्रद्धा असावी, पण आपली कृती नेहमी व्यावहारिक असली पाहिजे. आणि या सगळ्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की स्वच्छ घर केवळ मुंग्यांनाच नाही तर अनेक समस्यांना दूर ठेवतं. खरं पाहिलं तर घरात स्वच्छता असणं हेच सकारात्मक ऊर्जेचं आणि समृद्धीचं खरं प्रतीक आहे. त्यामुळे स्वच्छता हाच सर्वोत्तम उपाय आहे आणि खरं तर तेच सर्वात मोठं शुभचिन्ह आहे. तर मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच की आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी येतात जिथे श्रद्धा आणि विज्ञान समोरासमोर उभे राहतात. अशावेळी या दोन्ही विचारांचा आदर करून एक अधिक चांगला आणि व्यावहारिक मार्ग निवडणं शक्य आहे का, यावर नक्की विचार करा.